मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, कुणालाही अडचण येणार नाही, सरकार त्याला पूर्ण मदत करेल। पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील, 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500। एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून। काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाहीत, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय। मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये। आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार? अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं? तुम्ही तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते। ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय। आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवतायत। कोर्टाने पण ते फेटाळून लावलं। माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं। कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला। मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो। आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागलेत। आता मला सांगा, ही यात्रा आहे की या विरोध करणाऱ्या येड्यांची जत्रा आहे? हे आपल्याला ठरवायचं आहे। काही लोक म्हणतात 1,500 रुपये तुम्ही भीक देताय। मला सांगा, एक सर्वसामान्य कुटुंब, ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते, आपला कुटुंब उदरनिर्वाह करते। आज हे 1,500 रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल, कपडे घेईल, मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल। हा पैसा देखील या बाजारात मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही, कारण महिला ही घराची करती करवती असते। आणि मग असे जे लोक जो असा शब्द वापरतात त्यांचे विचार किती खालच्या पातळीवर गेले, म्हणजे माझ्या बहिणीला पैसे मिळता कामा नये म्हणून हे जेव्हा तुमच्याकडे येतील निवडणुकीमध्ये, यांना मात्र लक्षात ठेवा, हे कपटी सावत्र भाऊ यांच्यापासून सावध राहा। बरोबर आहे ना? अरे तुम्ही दिलं नाही, आम्ही द्यायला लागलो, तुमच्या पोटात का दुखतंय? आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आज मी आपल्याला एवढं सांगतोय, सर्वसामान्यांचं सरकार आहे। एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला का होऊ नये? मला सांगा बरं, शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं पाहिजे का? हे देखील त्यांना हजम होत नाही, त्यांच्या पोटात दुखतंय। अजून पण ते काही ना काही कुरघोडी चालू आहेत। आज सरकार पडणार, उद्या पडणार, 4 महिन्यांनी पडणार, 5 महिन्यांनी पडणार, परंतु तुमच्या आशीर्वादाने सरकार अजून मजबूत होत गेलं आणि सरकार विविध योजना सुरू केल्या सरकारने तुमच्या आशीर्वादाने। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये 1,00,000-2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला। आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे
याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील। मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील। 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500। तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील। ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगले तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या, मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात। आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून। यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या। आपण जो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो, दिवाळीला दिला, गणपतीला आता आपण देणार आहोत, त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले। अरे का बाबा, तुम्हाला काय भगवत नाही? सर्वसामान्य गरीब माणसाला साखर, तेल, तूप, डाळ, रवा, मैदा हे मिळतंय का? तुमच्या पोटात दुखतंय? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा, ज्याला गोर गरिबाची जाणीव नाही, या सरकारला गोर गरिबाची, माझ्या बहिणींची जाणीव आहे। आणि म्हणूनच या जाणीवेतून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली, महिला सक्षमीकरण केलं, ST मध्ये 50% सवलत दिली ना? STचा प्रवास करता की नाही आपण? या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे। खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय। कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या, कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्या।